गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मी गेली होती माझ्या फ्रेंडच्या इकडे. ते पण एक रील शूट करायचं होतं. म्हणजे गावाकडची थीम होती. थीम म्हणजे मला रील तसा शूट करायचा होता, जो की मी इन्स्टाला आणि यूट्यूबला दोन्हीलाही पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता आणि नंतर मी हा मिनी व्लॉग एडिट करून पोस्ट करते आहे. सो व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे. तर मला ते व्हिडिओ शूट करायचं होतं, त्याच्यासाठी मी इकडे आलेली होती आणि इकडे आम्ही तेच लोकेशन बघत होतो की आपल्याला कुठले बाईट्स कुठून कुठून कोणते कोणते घ्यायचे आहेत. आम्ही तेच बघत चाललेलो आणि मग त्यानंतर आमच्या डोक्यात आयडिया आली की आपण झोकाही बांधूया, कारण की तिथे झोका नव्हता. तर इथे आमचं तेच डिस्कशन चालू होतं, माझं आणि माझ्या फ्रेंडचं, म्हणजे मेघाचं आणि माझं, की कोणत्या साईडला आपण झोका बांधला पाहिजे, कारण की आम्हाला त्या पण काही क्लिप्स रीलसाठी शूट करायच्या होत्या. मग ह्या साईडला आम्हाला एक झाड दिसलं जे की कमी उंचीला होतं, म्हणजे त्याच्यावरती झोका बांधता पण आला असता. मग हा छोटूला आम्हाला मदत करत होता झोका बांधण्यासाठी आणि त्याने आधीच वॉर्निंग दिलेली होती की जर का तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही, कारण की आता तो तुम्ही बघू शकता आधीच छोटा आहे, तर त्याचं बांधण्याची पण पद्धत थोडी कच्चीच असणार ना, जे की तुम्ही ते बघू शकता. मग मी त्याला बोलले एक काम कर, तू आता खाली उतर. आणि खाली उतरल्याच्या नंतर मग मी मेघाला बोलली की आपण चेअर ठेवू आणि चेअरवरती मग तू झोका बांध. आणि झोका मेघानेच बांधलेला, मी फक्त बघायचं काम करत होती, ब्लॉग शूट करत होती, कारण की गाईज मी आजारी होते आणि आजारी आत्ताच मी कुठे बरी झालेली आणि मी लगेच शूट करायला गेली. म्हणजे माझ्यामध्ये किती किती तो चाळा. पण ठीक आहे गाईज, मग मेघाने मला ह्या व्हिडिओसाठी खूपच हेल्प केली आहे. पूर्ण झोका वगैरे तिने बांधलेला, माझं पूर्ण शूट तिने केलेलं. बिचारीला तर काही शूट पण करायचं नव्हतं तरीसुद्धा वा. आणि मग नंतर मी बसली तर तो झोका थोडा खाली होता, मग बिचारीने परत तो झोका बांधला आणि आमचं पूर्ण झोका वगैरे बांधून झाला. आणि आता आम्ही शूट करणारच होतो, तर ते शूट तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. आणि आम्हाला अजून एक व्यक्ती जॉईन झालेली होती व्हिडिओ शूट करताना, तर ती व्यक्ती कोण होती हे पण तुम्हाला पार्ट 2 मध्ये समजेलच. सो स्टे ट्यून गाईज, आणि आजसाठी एवढंच. बाय.